आज आपण इथं आंबाडीची भाजी बघतोय. चवीला अतिशय छान आणि एकदम माझ्या आवडीची भाजी. पूर्वी हिंदी पिक्चरमध्ये मुलगा घरी आला खूप दिवसांनी, की आईने त्याच्यासाठी गाजरचा हलवा बनवलेला असायचा. तर मराठी ब्लॅक एंड व्हाईट पिक्चरमध्ये जर तुम्ही बघितलत ना, तर मुलगा खूप दिवसांनी घरी आला ना, तर आई त्याच्यासाठी आंबाडीची भाजी बनवायची. अशी ही अपरूपाची आणि कौतुकाची भाजी कशी बनवायची ते बघूया. इथं आंबाडीची भाजी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. पानाच्या जवळ असलेली देठ ती सुद्धा आपल्याला इथं काढून टाकायची आहे. भाजी स्वच्छ धुवून 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायची, जेणेकरून थोडीशी भाजी टवटवीत होईल. बाजारात फार कमी वेळा ही भाजी आमच्या इथं मिळते. त्यामुळे जेव्हा मिळेल तेव्हा मी अगदी आवर्जून आणते. 15 मिनिटांनी इकडं गॅसवर मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर लगेचच ही भाजी त्यामध्ये घालून घ्यायची आहे. ही भाजी आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. मधून-मधून खालीवर हलवत राहायचं आहे. ही भाजी आंबट असते म्हणून लगेचच गरम पाण्यात गेल्या-गेल्या त्याचा रंग असा बदलतो. वरचा जो फेस आहे तो मधून-मधून चमच्याने काढून टाकायचा आणि भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची. भाजी पूर्ण शिजल्यानंतरच स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे भाजीचं आंबट पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. खालचं जे पाणी आहे ते आपल्याला इथं वापरायचं नाही. वरची जी भाजी आहे ती 2-3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ दुसऱ्या पाण्याने धुवून घ्यायची आहे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. भाजीचा पूर्ण आंबटपणा जाईपर्यंत ही भाजी आपल्याला धुवायची आहे. इथं मी 4 ते 5 वेळा ही भाजी धुतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ही भाजी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे चटणी पॉटमध्ये ही भाजी आपल्याला ट्रान्सफर करायची आहे आणि पल्स मोडवर एकदा किंवा दोनदाच फिरवायची आहे. या भाजीची अगदी गुळगुळीत पेस्ट आपल्याला करायची नाही. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला बारीक करायची आहे. ही पेस्ट, ही भाजी आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये एका ट्रान्सफर करायची आहे. आता या भाजीमध्ये कण्या ह्या ज्वारीच्या कण्या आहेत, ज्या जाडसर आहेत. मिक्सरला बारीक करून घेतलं ज्वारी तरी सुद्धा चालेल. यासोबतच मेथी, जिरे, हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे हे सुद्धा सगळं घालायचं आहे. हे सगळं भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे थोडा वेळ भिजत ठेवलात तुम्ही तरी सुद्धा चालेल, पण असंच घातलं तरी सुद्धा चालतंय. चटणी पॉटमध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी सुद्धा मी या भाजीमध्ये घातलेलं आहे. एवढं पाणी सफिशियंट होणार नाही म्हणून वरून अजून थोडं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. भाजी चवीला चांगली लागावी म्हणून इथंच मी हिंगडी घालत आहे. जर तुमच्याकडे हिंगडी नसेल, तर तुम्ही हिंग घातला तरी चालेल किंवा फोडणीमध्ये घातला तरी सुद्धा चालेल. पण हिंगडी इथं भाजीतच घातली तर फार जास्त छान लागते. एकदा हा प्रयोग नक्की करून बघा. इथं मी अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये हिंगडी मिक्स करून ठेवलेली आहे. जर हिंगडी नसेल तुमच्याकडे तर हिंग पावडर वापरलं तरी सुद्धा चालेल. भाजीमध्ये हिंगडी वापरताना नेहमी असं पाण्यामध्ये मिक्स करून वापरावे, ज्याच्यामुळं पूर्ण भाजीमध्ये हिंगडी व्यवस्थित मिक्स होते. चवीपुरतं इथं मीठ घातलेलं आहे आणि भाजी परत एकदा हलवून घेतलेली आहे. या भाजीसाठी कुकरला मी मीडियम फ्लेमवर 4 शिट्टी काढून घेतलेली आहे. कुकर थंड झाल्यावर भाजी बघूया. भाजी व्यवस्थित एकदा हलवून घ्यायची. ज्या ज्वारीच्या कण्या घातलेल्या आहेत, त्या खाली तळाला जाऊन बसतात. त्यामुळं शेंगदाणे, डाळ, कण्या हे सगळं आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. इथं आपली भाजी शिजून व्यवस्थित तयार आहे. आता 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि त्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत. ठेचलेला लसूण भाजी कोमट असतानाच घालायचा आहे. कच्चाच घालायचा आहे. ह्या कच्च्या लसणाची चव खूप छान येते. इथं महत्वाची टीप, भाजी कोमट असतानाच लसूण घालायचा आहे. जर भाजी थंड झाल्यानंतर कच्चा लसूण घातला, तर लसणाचा उग्र वास जाणवेल. आता इकडं खलबत्त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच कढीपत्ता घातलेला आहे. मिरची आणि कढीपत्ता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जाडसर कुटून घेतलेला आहे. गॅसवर इथं तडका पॅन ठेवलेला आहे आणि चमचाभर तेल घातलेलं आहे. त्यामध्ये जिरे आणि आत्ताचा जो ठेचा आहे तो घालायचा. ठेचा करपू न देता व्यवस्थित परतायचा. गॅस मी इथं बंद केलेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी चिमटभर हळद घालायची आणि तो तडका भाजीमध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा. चव बघून तिखट मीठ ॲडजस्ट करायचं. इथं आपली आंबाडीची भाजी तयार आहे. चला तर मग याचं प्लेटिंग करून घेऊया. इथं माझ्या आंबाडीच्या भाजीचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल.
एकदा नक्की करून बघा. जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.